श्री स्वामी समर्थ. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रसम बघा किती छान उकळत आहे आणि पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. याचा सुगंध बघा किती छान झालेला आहे. कलर सुद्धा किती छान आलेला आहे. तर अशा प्रकारे मी रसम करत राहते. आणि टॅमॅटो आता थंडीचा पावसाळा आहे, या पावसाळ्याच्या दिवसात असा रसम करून प्यायला काही हरकत नाही. तर चला, माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता वडे तयार करायला घेऊया. तसं वडे तर नसले तरी मी चालेल, पण भातासोबत वाव मस्त, भातासोबत खूप छान लागते. भात तर करणारच आहे, तरीसुद्धा एक थोडंसं वाटीभर काजलला खायचं होतं म्हणून वाटीभर डाळ भिजत घातली होती. त्याचेच आता वडे तयार करणार आहे. एका साईडला तेल ठेवलेलं आहे आणि इकडे आपलं रसम उकळत आहे. तर चला, आता हे उकळलेलं आहे, गॅस बंद करून घेते आणि वडे करायला घेते. आणि इकडे राशनचं तांदूळ काजलचे पप्पा आणायला गेलते. काजल पुढं आली, त्यांनी मागच राहून गेले. तर तांदूळ आम्हाला आता ह्या महिन्यात आहे ना, तीन महिन्याचं एकदमच देणार आहेत. त्यामुळं त्यांनी 2 पोती आणले होते. एक पोतं टाकून गेले, परत दुसरं पोतं आणायला गेलते. तर ते तिघांचे मिळून एकाला 6 किलो येतात. मग 6 किलोच्या हिशोबानं 54 किलो तांदूळ आलेला आहे. आणि तांदूळ कसा आहे पाहूया. आणि तसंच पोतंसुद्धा फोडायचं आहे, कारण तांदळाचं पोतं 8 दिवस झाला आणून, तरीसुद्धा फोडले नव्हते. भात करायचा आहे. मम्मी चावल अच्छा है? देख रे बेटा, अच्छा है क्या नहीं. पापा को तो बोली पुराना ले, जुना तांदूळ आण, किडे लागलेले. देख हे बघा, तांदूळ आणून 8 दिवस झालं होतं, पण थोडं होतं म्हणून फोडले नाही. तरीसुद्धा नुशा आहेतच, नुशा झालेतच. तांदूळ चांगला आहे, जुना आहे. चला चावल चढा दे. आम्ही बारीक तांदूळ खातो, मोठं तांदूळ खात नाही. राशनचं तांदूळ मी खात नाही, तर त्याकरता आम्हाला हे भारीचं पोतं आणावं लागतं. आणि राशनचं तांदूळ मी गावाकडे पाठवत राहते. दरबारीला ह्या वर्षामध्ये त्यांनी 2-3 महिन्याला एकदमच दिलेलं आहे. आता 3 महिन्याचं एकदम दिलं. आता जायची काही जरूरत नाही आहे राशन आणायला. पावडर लगा नाही, पावडर लगा खेळत देंगे. राशन काढायचीच रखे. चला तर पाहूया राशनचं तांदूळ कसा आहे. मी बघितले नव्हते आणल्यावर. तर राशन कार्डसुद्धा ह्याच्यातच ठेवलं आहे. इकडं राशन कार्ड असं कार्डासारखंच राहतो. आणि तांदूळ तर खूपच चांगला आलेला आहे. चावल अच्छा आहे देख. हे तांदूळ आता मी सोलापूरला पाठवते, कारण तिकडे माझे भाचे लोक, परिवार मोठा आहे ना, तर ते लोक खातात. तिकडं महाग मिळतो तांदूळ राशनचं. तर हे तांदूळ मी तिकडं पुरवठा करत राहते. आणि कधी कधी जर कोणाचं जाणं झालं नाही, किंवा ते लोक कोणी आलं नाही, तर इकडे तांदूळ धुवून भाताला ठेवते. इकडे वडे तळत आहेत. थोडंच एकच वाटी घातलं होतं म्हटलं होते ना काजलसाठी, तर आता आम्हाला तर पाहिजे ना. चपाती काही केले नाही, चपाती खायचा मूड कुणाचाच नाही. तर इकडे वडे तळत आहेत, तर इकडे भाताला ठेवते आता. नाहीतर ते तांदूळ मी इकडे विकून टाकते. आणि देवाची कृपा होती म्हणून आज जास्त काय आम्हाला इजा झालेलं नाही आहे. नाहीतर आज काय झालं असतं माहीत नाही. तुम्ही सुद्धा तेलाचं काम करताना जरा सावधपणे करत जा. का कसं झालं माहीतच नाही, कळलंच नाही. काजल नाश्ता करत आहे. कैसा बना तेरा फेवरेट? रसम अच्छा आहे, नमक मिरची सब बराबर आहे. चला तर मग या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला. काजल नाश्ता करत आहे. कधी असं होत नाही, पण आज अचानकच असं झालं की मला काही सुचलंच नाही. 1-2 मिनटं तर मी गॅस बंद करून तशीच बसले होते. काय समजायलाच तयार नाही काय करू काय नाही. तर म्हटलं चला, उठले आणि काजलला नाश्ता दिला तसाच. आणि कपडे घेतले धुवायला. अजून काय मी जेवले नाही, नाश्तासुद्धा केलेला नाही आहे. आणि आजचा दिवस इतका बेकार गेला ना, खरंच इतका बेकार गेला. आज मी म्हटलं काय एक विचार केला आणि झालं दुसरंच. तर काय समजायलाच तयार नाही. तुम्हीसुद्धा कधी तेलाचं काम करताना व्यवस्थित करा, लक्षपूर्वक देऊन करा. कधी अचानक कसं असं होतो. तर बघा, मी कपडे धुवून उठलेले आहे. कंबर खूप दुखत आहे. तर म्हटली काजल मी झाडू मारते, म्हणताना काजल झाडू मारत आहे. काजल खूप मदत करते. हाय बोल काजल. हाय. माझी काजल खूप माझी काळजी घेते. हो लाडो.
कामामध्ये ज्या दिवशी कॉलेज नसतो ना त्या दिवशी खूप मदत करते. मी कपडे धुवून दिले, तिनं वाळत घालून आली. आता झाडू मारून म्हणजे काम झालं. झाडू मारलं का काम झालं. पाऊस आज थांबलेला आहे. आज थोडं हलकंसं ऊन पडलेलं आहे. आज दरवाजामध्ये काही पाणी नाही, नाहीतर 4-5 दिवस पाणी खूप थांबलं होतं दरवाजात. कितीही जरी ढकललं तर पाणी पाऊस येऊच लागलाय, तर मग त्याला तर काही म्हणणार. पण आज जरा हलकं ऊन पडलेलं आहे. आज उजडला आहे. रात्रीपासूनच नाही आहे पाऊस, म्हणून आज जरा टावेलं बिवेलं धुवून काढले. आज कपडे बी जास्त होते. पाऊस पडू लागलं होतं म्हणून 4-5 दिवस कपडे काही जास्त धुतलेले नव्हते. वाळायला जागा नाही ना, आणि जरी धुवून जरी घातलं तर पण वाळायला पाहिजे ना कपडे. आणि आज वडे तळताना तेल उडलंय. एवढं कसं झालेलं आहे. पुरं चर 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 करायला लागलंय. टिकलीच काढून टाकले, आग पडायला लागली म्हणून. कसं झालंय दिसलं. खूप जबरदस्त तेल उडलं. बरं झालं डोळ्यात गेलं नाही, नाहीतर खूप परेशान झाली असती आज माझी. चार करायला लागलाय आणि तोंड बी काळा पडायला लागलाय. बरं झालं डोळ्यात उडलं नाही म्हणून, नाहीतर आज माझे लईच मोठं नुकसान झालं असतं. इथं जरा पोळलंय. ह्या इथं लईच उडलंय पण कपाळावर. चलो नहालो जाओ. आज अजून काजल आंघोळ केलेलं नाही. बाहेर थंडी खूप आहे ना, तर आज तर पाऊस उजडलेला आहे. तर ती म्हणली आज उशिरा करते, कारण डोकं धुवायचं आहे. रविवार बघून सुट्टी बघूनच डोकं धुवावं लागतं. आणि तेल आहे ना काजलच्या डोक्यावर सुद्धा उडलेलं आहे. जबरदस्त आज तेल उडलं, चेहऱ्यावर उडलेलं आहे. बघा इथं. अरे कुठे गेलाय. बघा इथं जबरदस्त तेल उडलेलं आहे. आज आमचं खूप मोठं नुकसान होता वाचलं. सगळी कामं झालेली आहेत. आता मी बसले जेवायला. तर या तर मग आज भात आणि रसम खायला. तर चला तर भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत.